इथे आपण पाहू शकता रेड इंडिकेटर चालू झालंय। तर रेड इंडिकेटर म्हणजे काय, तर आपला फॉगर चालू झालेला आहे। तुम्ही पाहू शकता इथे फॉगर आपला ऑटोमॅटिकली चालू झालेला आहे आणि याच्यामध्ये पूर्णतः ऑटोमॅटिक ह्युमिडिटी असल्यामुळे फॉगर जो आहे तो ऑटोमॅटिकली चालू होईल आणि ऑटोमॅटिकलीच बंद होईल। आपल्याला हा पाण्याचा डब्बा इथेच समोर कधीच नाही ठेवायचा आहे, हे एक विशेष लक्ष ठेवा। हा जो पाण्याचा डब्बा आहे आपल्याला पाठीमागे सरकून ठेवायचा आहे, जेणेकरून आपली ह्युमिडिटी जी आहे ती चांगली बनावी आणि आपल्याला एक बेस्ट रिझल्ट याच्यामध्ये मिळावा। ह्युमिडिटी जर चांगली बनली तर अंड्यांमध्ये जीव तयार होऊन पण आतमध्ये अडकून मरत नाही, म्हणून ह्युमिडिटीसाठी आपण इथे फॉगर वापरतो। म्हणजे आपल्याला कुठल्याही महिन्यामध्ये, म्हणजे उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा थंडी असो, प्रत्येक टायमिंगला आपल्याला एक सारखा रिझल्ट मिळावा, चांगला रिझल्ट मिळावा, यासाठी आपण इथे फॉगर वापरतो। हाय फ्रेंड, नमस्कार मित्रांनो, लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आज घेऊन आलेला आहे 90 अंड्यांचं ॲल्युमिनियम बॉडीमध्ये फुल्ली ऑटोमॅटिक इन्क्युबेटर, ज्याच्यामध्ये आपण बॉडी सुद्धा ॲल्युमिनियमची दिलेली आहे आणि जे टर्निंग ट्रे आहे, एक टर्निंग ट्रे, ते पण पूर्णतः ऑटोमॅटिक ॲल्युमिनियम ट्रे मध्येच दिलेले आहे। तर आज मी या इन्क्युबेटरची तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। इन्क्युबेटर कसा वापरायचा, कसे फंक्शन असतात, याची किंमत काय आहे, बाकी सगळे ज्या गोष्टी आहेत सगळे इथे तुम्हाला समजवणार आहे, दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला इथे पूर्ण माहिती मिळू शकेल। तर सर्वात आधी तुम्हाला दाखवतो की मशीन मध्ये काय काय फंक्शन येणार आहे आणि ते कशा प्रकारे आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ट्रे कसे येतात, फॉगर कसा वापरला जातो, अंडी कशी ठेवले जातात, या सगळ्यांची माहिती तुम्हाला इथे मी देणार आहे। तर सर्वात आधी फंक्शन दाखवतो। इथे बघा, आपल्या इथे टेम्परेचर आणि ह्युमिडिटी असे दोन फंक्शन इथे दाखवत आहे। हे पूर्ण ऑटोमॅटिक आहे। टर्निंग साठी पण आपण इथे लावलेला आहे टायमर आणि इंडिकेटर पण लावलेले आहे, म्हणजे सगळं काही तुम्हाला फ्रंटला समोरच दिसणार आहे आणि हे पूर्णतः ऑटोमॅटिक असणार आहे। इथे आपलं टेम्परेचर शो करणार आहे की मशीन मध्ये आता किती टेम्परेचर आहे, हे पूर्ण इथे शो होणार आहे। इथे बघा टेम्परेचर, इथे तुम्हाला रेड मध्ये जे दिसतंय ते टेम्परेचर आहे मशीन मध्ये आता किती टेम्परेचर आहे, आणि त्यानंतर इथे जे आहे ब्लू मध्ये दिसतंय हे आपलं ह्युमिडिटी आहे की मशीन मध्ये आता किती ह्युमिडिटी बनत आहे। त्यानंतर इथे ग्रीन लाईट तुम्ही पाहू शकता, हे इंडिकेटर चालू आहे। आता ग्रीन इंडिकेटर चालू असणे म्हणजे काय आहे, तर तुम्हाला आतमध्ये एक रोटेशन चालू आहे हे समजतं, आणि जेव्हा रेड इंडिकेटर चालू होईल तेव्हा तुमचं आतमध्ये ह्युमिडिटी बनवतंय, म्हणजे जे फॉगर आहेत ते तुमच्या आतमध्ये चालू आहे हे तुम्हाला समजतं। तर आता इथे आपण पाहू शकता रेड इंडिकेटर चालू झालंय। तर रेड इंडिकेटर म्हणजे काय, तर आपला फॉगर चालू झालेला आहे। तुम्ही पाहू शकता इथे फॉगर आपला ऑटोमॅटिकली चालू झालेला आहे आणि याच्यामध्ये पूर्णतः ऑटोमॅटिक ह्युमिडिटी असल्यामुळे फॉगर जो आहे तो ऑटोमॅटिकली चालू होईल आणि ऑटोमॅटिकलीच बंद होईल। आपल्याला हा पाण्याचा डब्बा इथेच समोर कधीच नाही ठेवायचा आहे, हे एक विशेष लक्ष ठेवा। हा जो पाण्याचा डब्बा आहे आपल्याला पाठीमागे सरकून ठेवायचा आहे, जेणेकरून आपली ह्युमिडिटी जी आहे ती चांगली बनावी आणि आपल्याला एक बेस्ट रिझल्ट याच्यामध्ये मिळावा। ह्युमिडिटी जर चांगली बनली तर अंड्यांमध्ये जीव तयार होऊन पण आतमध्ये अडकून मरत नाही, म्हणून ह्युमिडिटीसाठी आपण इथे फॉगर वापरतो। म्हणजे आपल्याला कुठल्याही महिन्यामध्ये, म्हणजे उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा थंडी असो, प्रत्येक टायमिंगला आपल्याला एक सारखा रिझल्ट मिळावा, चांगला रिझल्ट मिळावा, यासाठी आपण इथे फॉगर वापरतो। हा ट्रे तुम्ही पाहू शकता, हा आपण ॲल्युमिनियमचा वापरतो। ॲल्युमिनियमचा ट्रे वापरल्यामुळे तुम्हाला 20-25 वर्ष काही अडचण येत नाही। क्वालिटी तुम्ही पाहू शकता, एकदम रफ अँड टफ क्वालिटी येते। पूर्ण बॉडी आपण ॲल्युमिनियम मध्ये बनवलेली आहे आणि पूर्ण ट्रे देखील आपला ॲल्युमिनियमचा असणार आहे, आणि मशीन देखील आपण ऑल इंडिया पोस्ट देतो, जिथे पण तुम्हाला पाहिजे असेल ऑल इंडिया पोस्ट मिळते। आता मी तुम्हाला इथे अंडी ठेवून पण दाखवतो की अंडी कशा प्रकारे रोटेशन होत आहेत आणि फॉगर वगैरे पण कसा काम करतो, त्याला कसं लावलं जातं, कसं जोडलं जातं, हे पण तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे। तर व्हिडिओ पाहू शकता आपण इथे काही अंडी आता इथे ठेवलेली आहे, पूर्ण ट्रे आपण इथे अंड्यांचा ठेवलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता की एक रोटेशन कशा पद्धतीने होत आहे, अगदी स्लोली याचं एक रोटेशन होणार आणि दर 2 तासाला 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिकली अंडी फिरतील। आपल्याला हाताने अंडी फिरवायची काहीही गरज नाही। याच्यामध्ये तुमचं जसं टेम्परेचर ऑटोमॅटिक असतं, ह्युमिडिटी ऑटोमॅटिक असतं, तसं आपलं हे अंडे फिरण्याचं फंक्शन सुद्धा ऑटोमॅटिक आहे। आपल्याला काहीही करायची याच्यामध्ये गरज पडत नाही। तर जेव्हा आपली याच्यामध्ये आपल्याला जे मॅन्युअली फक्त जे करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला जे मॅन्युअली काम करायचं आहे ते फक्त काय करायचं, तर आपल्याला जेव्हा आपले पिल्लं निघायची चालू होतात, म्हणजे 19व्या दिवशी जेव्हा कोंबडीची पिल्लं निघायला चालू होतात, तर आपलं हे टर्निंग जे आहे ते आपल्याला बंद करायचं आहे। आणि टर्निंग बंद करण्यासाठी फक्त ही एक पिन आपली काढून टाकायची। तुम्ही पाहू शकता इथे टर्निंग जे आहे ते आपलं बंद झालेलं आहे, ऑटोमॅटिक अंड फिरणं बंद झालेलं आहे। आणि आपण जर हे पुन्हा लावलं तर तुमच्या लक्षात येईल की अंडी आपली फिरायची इथे ऑटोमॅटिक चालू झालेली आहे। तर हे सगळं ऑटोमॅटिक असणार आहे, आपल्याला काही करायची गरज नाहीये आणि पूर्णतः ऑटोमॅटिक असल्यामुळे
काही याच्यामध्ये जास्त तुम्हाला टेन्शनही राहणार नाही, सगळं काही ऑटोमॅटिकली होऊन जाईल. आणि याच्यामध्ये जे फॉगरचं आहे ते पण कनेक्शन तुम्हाला मी दाखवून देतो. फॉगरचं पण सिंपल प्रोसेस आहे. फॉगरचा जो ॲडॅप्टर आहे तो आपल्याला इथे लावायचा असतो. मी काढून तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये एक कनेक्टिव्हिटी असते. हा मेल फिमेल एक कनेक्टर येतो. हा एक पार्ट याच्यामध्ये सेपरेट येणार आणि हा फॉगरचा जो पार्ट आहे तो सेपरेट येणार. तर आपल्याला काय करायचं असतं की याला मेल फिमेलला पिन लावायची, म्हणजे हे कनेक्टर झालं. त्याचनंतर आपला ॲडॅप्टर जो आहे तो आपल्याला इथे लावायचा आहे. बघा, जो ॲडॅप्टर आहे तो आपल्याला इथे लावायचा आहे. तुमचा फॉगर इथून चालू होणार. आता हा फॉगर चालू झाला नाहीये कारण की आपल्याला पाहिजे तेवढी ह्युमिडिटी याच्यामध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे हा फॉगर आता चालू झालेला नाहीये. हा बघा, हा फॉगर चालू झाला. दुसरी अजून एक गोष्ट, इथे एक बटन दिलेलं आहे हे ऑन ऑफचं. पण हे ऑन ऑफचं बटनशी आपल्याला काही एक संबंध नाही. जसं आता हा फॉगर चालू आहे, बटन इथे बंद आहे. चालू केलं तरी ते चालू आहे, बंद केलं तरी ते चालूच आहे. कारण की हे सेन्सरवरती काम करतंय आणि ऑटोमॅटिक त्याला पाहिजे तेव्हा ते ऑटोमॅटिक चालू होईल आणि ऑटोमॅटिक बंद होईल. तर अशा प्रकारे एकदम सिंपल आणि सरळ साधी मशीन आहे. वापरण्यासाठी एकदम बेस्ट आहे. ॲल्युमिनियम बॉडी आणि ॲल्युमिनियम ट्रे असल्यामुळे लाईफ याची चांगली असेल. 20-25 वर्ष आरामात चालणार आहे. मशीनच्या ऑल इलेक्ट्रॉनिक पार्टची 6 महिन्याची वॉरंटी येते. ऑल इंडिया आपण कॅश ऑन डिलिव्हरी देतो. याच्यात फक्त 3000 रुपये बुकिंग अमाऊंट आहे. बाकीचं पेमेंट तुम्ही पार्सल पोच झाल्यावर करू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं की बाबा मशीनची किंमत किती, तर या मशीनची किंमत जी आहे ही फक्त 13,500 रुपये आहे. 13,500 रुपयाची मशीन आहे. 3000 बुकिंग अमाऊंट आहे आणि डिलिव्हरी महत्त्वाचं फ्री आहे. डिलिव्हरीला काहीही एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला पे करायचे नाहीये. सध्या तरी ही फ्री डिलिव्हरी आहे. किती दिवस फ्री डिलिव्हरी राहील हे माहित नाही. हे लिमिटेड पिरियड ऑफर आहे फ्री डिलिव्हरीचं. तर 13,500 रुपये याची किंमत आहे. डिलिव्हरी फ्री असेल आणि फक्त 3000 रुपये बुकिंग अमाऊंट असेल. ऑल इंडिया तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही पोच करू शकता. उर्वरित पेमेंट पार्सल आल्यावर करू शकता. आणि ऑफिसमधून घ्यायचं असेल तर बारामतीला आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे. इथून तुम्ही स्वतः येऊन सुद्धा कलेक्ट करू शकता. येण्याच्या आधी फक्त कॉल करून येणं गरजेचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला बिलकुल विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.